अभिनंदन. आतली बातमी फुटली हा सिनेमा येतोय. तर काय सांगणार या चित्रपटाबद्दल आणि ह्याच्यामध्ये तुझं भूमिका काय आहे? खरंच खूप छान वाटतंय की इतका छान सिनेमा मला एक कलाकार म्हणून करायला मिळाला आहे. कारण या सिनेमामध्ये मोहन आगाशे सर आहेत, रोहिणीताई हट्टंगडी आहे, सिद्धार्थ जाधव सर, भारत गणेशपुरे सर अशा छान छान मातब्बर कलाकारांसोबत मला स्क्रीन शेअर करायला मिळाली. सो कलाकार म्हणून माझं एक प्रकारे स्वप्न पूर्ण झालं आहे असं मला सांगायला आवडेल. आणि या फिल्ममध्ये मी ललिता नावाच्या मुलीचं कॅरेक्टर प्ले करत आहे, जिचा प्रवास साताऱ्यापासून सुरुवात होते आणि ती मुंबईमध्ये काही कामाच्या निमित्ताने येते. सो काम शोधत असताना ती एक पार्ट टाईम जॉब म्हणून बारमध्ये काम करते आणि त्या बारमध्येच तो सुपारीचा जो काही आपण सिनेमामध्ये बघतो, जी काही सुपारी दिली जाते आणि ज्या काही सगळ्या घटना घडत आहेत, तर त्या सुपारीची सुरुवात नकळतपणे तिथूनच होते आणि तिची इच्छा नसताना सुद्धा ती त्या सगळ्या जाळ्यामध्ये अडकली जाते आणि मग शेवटपर्यंत तिचा प्रत्येक कॅरेक्टरसोबतचा जो प्रवास आहे तो पण आपल्याला हळूहळूपणे ओलघडत जातो. तर अशा पद्धतीचं एक छान कॅरेक्टर मी या फिल्ममध्ये केलेलं आहे. या चित्रपटामध्ये मोहन सर, रोहिणीताई आणि सिद्धू दादा हे वेगवेगळ्या शैलीचे कॅरेक्टर आहेत. तर त्यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव कसा होता? सिद्धार्थ सरांसोबत मला मागचे 4 ते 5 वर्ष झालं मी प्रयत्न करत होते, काम करायचं होतं. सो आम्ही मागे मी एक सिनेमा केला होता ॲक्च्युली, 4 इडियट्स म्हणून. सो त्याच्यामध्ये एक छोटंसं कॅरेक्टर होतं माझं. सो त्या सिनेमामध्ये सरांसोबत ओळख झाली होती आणि अमोलचं प्रोडक्शन हाऊस आहे, सो त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करत होतो की सिद्धार्थ सरांसोबत एक फिल्म करायचीच आहे. तर ती लॉकडाऊन लग्नमध्ये आम्ही प्रयत्न केला होता की सरांसोबत काम करूयात. पण ते समहाऊ घडलं नाही, कारण त्यावेळेस कोविडचा पण पिरियड होता आणि काही गोष्टी जुळून नाही आल्या. पण नंतर मी तो काही प्रयत्न सोडला नाही. आत्ता ही ज्यावेळेस स्क्रिप्ट माझ्याकडे आली होती, तर त्यावेळेस विशाल गांधी सरांना मी फार पहिल्यापासून ओळखत होते. तर मी गांधी सरांना जस्ट सजेस्ट केलं की सर ये कॅरेक्टर के लिए ना मुझे ऐसा लगता है की सिद्धार्थ जाधव सर जा सकते हैं. आणि आम्ही आणखीन 1-2 ऑप्शनसुद्धा अर्थातच ठेवले होते सोबतच. तर मग आम्ही नंतर सिद्धार्थ सरांची भेट घेतली. त्यांना पण ती कॅरेक्टर खूप आवडलं आणि हा सगळा पुढचा प्रवास घडला. तर त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खरंच खूप छान होता, कारण त्यांच्या सगळ्यांची एनर्जी खूप ग्रेट आहे, हे आपल्याला माहिती आहे. आणि नकळतपणे सेटवरती आपण एका मोठ्या कलाकारांकडून बरंच काही शिकत जातो. तर हे सगळं मी नकळतपणे शिकले, मला असं सांगायला आवडेल. आणि मोहन आगाशे सर असतील किंवा रोहिणीताई असतील, तर ह्यांच्याबद्दल आपण जितकं बोलू तितकं कमीच आहे. कारण हे इतके हे हे एक ग्रंथालय आपल्यासाठी. एक कलाकार म्हणून ज्यावेळेस आपण वाढत असतो, तर त्यावेळेस आपल्याला प्रत्येक वेळेस आपण नॉलेज घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर ते नकळतपणे नॉलेज त्यांच्याकडनं आम्ही घेत गेलो. आणि रोहिणीताई म्हणजे ना एक माया आहे त्यांच्यामध्ये, एक आईचा आपला प्रभाव वाटतो. तर ताई ज्यावेळेस सीन करतात, तर ते सीन करत असताना म्हणजे प्रत्येक वेळेस डायलॉगच असला पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. तर त्यांचा जो वावर आहे कॅमेरा समोरचा, तर तो वावरच इतका मोठा करून टाकतो. तर हे सगळं छान छान गोष्टी ऑब्झर्व करायला म्हणजे मस्त वाटलं आणि नकळतपणे मी बरेच गोष्टी शिकले त्यांच्याकडनं. जालिम सावकार गाणं ट्रेंडिंगला चालू आहे इंस्टावरती. त्याचा एक्सपिरियन्स कसा होता? खूप कमाल होता. खरंच खूप छान वाटतंय की इतकं छान सुंदर गाणं माझ्या वाट्याला आलं. कारण ह्या गाण्याची जी सुरुवात आहे सिनेमामध्ये, ती सिनेमाची स्क्रिप्टची गरज होती, म्हणून ते सॉन्ग आम्ही ठेवले. आणि हे मुळात हे सॉन्ग सुनिधी जॉन मॅम यांनी गायलेलं आहे. तर आय फील व्हेरी ब्लेस की इतक्या मोठ्या छान सिंगरचा आवाज लाभला आहे या गाण्याला. आणि आमचे जे टीजो सर आहेत कोरिओग्राफर, सो त्यांनी उत्तम माझ्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली. मस्त एक 3-4 दिवस प्रॅक्टिस झाल्यानंतर आम्ही हे 8 तासामध्ये हे सॉन्गचं शूट केलं ॲक्च्युली. आणि आमचे जे ॲग्नेल सर आहेत, त्यांनी म्युझिक दिलं आहे या सिनेमाला. प्रेमराज सर आहेत, त्यांनी हे गाणं लिहिलं आहे. तर खरंच खूप छान वाटते की आपण एका अशा छान कलाकृतीचा भाग झालो आहे. तर आय फील ग्रेट की आत्ता प्रेक्षकांना गाणं खूप आवडतंय. गणपतीमध्ये डीजेवरती हे गाणं बऱ्यापैकी चाललं. इन्स्टावरती मला वाटते ते 80 लाखाच्या पुढे त्याला व्ह्यूज गेलेत. तर मस्त वाटतंय, त्याच्यावर रील्स वगैरे बनत आहेत, त्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. तर ग्रेट फीलिंग आहे ॲक्च्युली कलाकार म्हणून. प्रेक्षकांनी हा सिनेमा का पाहावा याबद्दल काय सांगणं?
सी प्रेक्षकांनी म्हणजे ह्या सिनेमामध्ये इतके छान कलाकार आहेत. कारण डॉक्टर मोहन आगाशे सर जेव्हा एखादी स्क्रिप्ट निवडतात तर त्या सिनेमामध्ये काहीतरी गूढ असलंच पाहिजे, असाच तो सिनेमा असतो, किंवा तितका एक इम्पॉर्टंट काहीतरी त्याच्यामध्ये कंटेंट असेल तरच ते, म्हणजे आपण आत्तापर्यंतचा त्यांचा प्रवास बघितला असेल तर ते फार सिलेक्टिव्ह येत असे. आणि सरांनी या सिनेमाला हो म्हटले म्हणजे अर्थातच या सिनेमामध्ये फार सुंदर असं काहीतरी दडलेलं आहे. आणि बाकीचे छान छान कलाकार आहेत या फिल्ममध्ये. 4 गाणी आहेत जी तुम्हाला एंटरटेन करतील. आणि त्याच्यानंतर हा सिनेमा ड्रामा, कॉमेडी, सस्पेन्स पद्धतीने आमचे जे दिग्दर्शक आहेत विशाल गांधी, त्यांनी छान पद्धतीने त्याला मांडलेलं आहे. तर आपल्या सगळ्यांचं प्रेम आम्हाला मिळावं म्हणून मी अशीच रिक्वेस्ट करेल की 19 सप्टेंबरला हा सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जा आणि नक्की बघा. Thank you.